बदलतं तंत्रज्ञान, नाविन्याची आवड यामुळे सर्व क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि गरजेनुरूप डिझाईन करणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या सर्व संधींसाठी मार्गदर्शन देणं आणि उदयोन्मुख डिझायनर्सना व्यासपीठ मिळावं यासाठी नाशिकसहित देशातील 15 प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी प्रदर्शन आणि सेमिनारचं आयोजन करत असल्याची माहिती BRDSचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर भवर राठोड यांनी दिली आहे. डिझाईनमधील करिअरची संधी सांगणाऱ्या प्रदर्शनाचं 12 ऑक्टोबरला नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डिझाईनमधील नामवंत संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर आणि अंडरग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन यासारख्या प्रतिष्ठित प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि टिप्स विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शेअर केल्या. देशभरातील 25 अधिक प्रमुख डिझाईन महाविद्यालय आणि विद्यापीठांनी या प्रदर्शनासाठी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या. या दरम्यान देशभरातील नवोदित डिझाईन विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कलाकृतीच्या भव्य आविष्कार यामध्ये पाहायला मिळाले. प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना फॅशन, इंटेरियर प्रॉडक्ट, ऑटोमोबाईल, ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन, फोटोग्राफी आणि फाईन आर्ट्स यासारख्या विविध सर्जनशील क्षेत्राशी ओळख करून देणं, त्याचबरोबर लहान वयापासून सर्जन कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान विकसित करणं. या प्रदर्शनानं विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाकृती, 3D मॉडेल, डिझाईन आणि चित्रकलेच्या माध्यमातून आपली प्रतिभा सादर करण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा होता. BRDS आयोजित आंतरशालेय कला स्पर्धेमध्ये नाशिकमधील 32 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रोड सेफ्टी, अवर कल्चर, अवर प्राईड, इंडिया थ्रू माय व्हिजन आणि फोटो स्टोरी अशा 4 विभागाचा समावेश होता. विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र यावेळेस देण्यात आलं. नाशिक शाखा प्रमुख आनंद तांबट यावेळेस उपस्थित होते. मेरा नाम भवर राठौर है। मैं भवर राठौर डिज़ाइन स्टूडियो का फाउंडर और प्रेसिडेंट हूँ। आज हमने नासिक में एक एग्ज़िबिशन किया है। ये जो एग्ज़िबिशन है ये भारत का सबसे बड़ा एग्ज़िबिशन है जो इंडिया के अंदर 15 सिटी में होता है। भवर राठौर डिज़ाइन स्टूडियो एक संस्था है जो NID, NIFT और IIT की तैयारी कराता है और ये इंडिया का सबसे बड़ा सेंटर है जहाँ सबसे ज़्यादा बच्चे NID, NIFT और IIT में सेलेक्ट होते हैं। आज जो एग्ज़िबिशन किया है उसका मुख्य उद्देश्य है कैरियर अवेयरनेस क्रिएट करना, लोगों को मालूम हो कि डिज़ाइन भी एक अच्छी फील्ड है और उसको ज्वाइन करें। दूसरा, यहाँ पे सभी बच्चों ने अपना काम डिस्प्ले किया है। और तीसरा, आज इन सारे काम में सबसे बेस्ट 30 आर्ट वर्क को अवार्ड दिया गया है और इस एग्ज़िबिशन में ये भी बताया गया है कि कैसे डिज़ाइन इंस्टीट्यूट में एडमिशन लेने के लिए हमें क्या तैयारी करनी चाहिए। माझं नाव आनंद तांबट, मी भवर राठोड डिझाईन स्टुडिओ BRDS या नाशिक शाखेचा प्रमुख म्हणून काम करतो। BRDS ही भारतातली एक अग्रगण्य संस्था आहे, एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे जी विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करते। जसं की इंजिनिअरिंग, मेडिकल या फील्ड व्यतिरिक्त सुद्धा काही फील्ड्स आहेत, जसं डिझाईनचं फील्ड आहे, आर्किटेक्चरचं फील्ड आहे। तर डिझाईन आणि आर्किटेक्चरच्या फील्डमध्ये स्टुडंट्सचा अवेअरनेस क्रिएट व्हावा, पालकांना ह्या क्षेत्राविषयी माहिती मिळावी, तसंच वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून BRDS हे सतत प्रयत्नशील असतं। BRDSचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमांतर्गत डिझाईन हंट हे दरवर्षी भारतातल्या 15 शहरांमध्ये भरवलं जातं। जसं की मुंबई आहे, दिल्ली आहे, बेंगलोर आहे, कलकत्ता आहे, नाशिक आहे, या सगळ्या मुख्य शहरांमध्ये हे प्रदर्शन भरवलं जातं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भवर सर स्वतः मार्गदर्शन करतात की ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा आहेत, NID आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि NIFT आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, या तिन्ही संस्थांमधनं बॅचलर्स इन डिझाईन म्हणजे BDESची डिग्री ही विद्यार्थ्यांना दिली जाते। हा 12वी नंतरचा 4 वर्षाचा ग्रॅज्युएशन कोर्स आहे। याविषयीची माहिती आणि अवेअरनेस, जागरूकता निर्माण होण्यासाठी भवर राठोड डिझाईन स्टुडिओ ही संस्था कार्यरत असते। या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाते आणि अशा प्रकारचा अवेअरनेस हा क्रिएट केला जातो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।